दिवशी आपल्याकडे 2 चांगले उत्तम पाहुणे आलेले आहेत. तर सरांची ओळख करून देते. हे सर आहेत सुनील कासेपुरे सर आणि ते पोलीस आहेत. पोलीसमध्ये आहेत ते आता. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. आपल्या शाळेकडून रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भारी तेज नवे झळकू दे. माझ्याकडून पहिले तर मोठ्या मॅडमला द्यायला पाहिजे. अतिथी आहे ती लक्ष्मी, पण पहिले गुरुचा मान असतो. मी किती असं तर मी कसं असतं, गुरुचा मान पूर्ण भेटणं गरजेचं असतं. शाळेच्या वतीने नॉर्मली 10वी-11वी झाला मग रोडाची कामं करायचे, आपले बिगारी कामं करायचे. सगळ्यांसाठी सांगतो मी, त्याच्यासाठीच नाही, तुमच्यासाठी पण आहे. आणि मुलींसाठी तर काही नाही, लग्न करायचं आणि आपलं धुलीभाटी करायचं. हेच जर डोक्यात असेल तर मग काही अभ्यास करायचं नाही. पण आयुष्यात तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, आपल्या आईवडिलांचा मान सन्मान वाढवायचा असेल तर तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं. मला हे कसं आहे की आवडतं तुम्हाला, म्हणून मला खरंच खूप भाविक असतो. थँक्यू सो मच. शर्करा योग ज्याला म्हणतो आपण, तो दिवस आहे आज. गुरुपौर्णिमा तर आपण साजरी करीतच आहोत, पण त्यात तुम्हाला हे दाते म्हणून आलेले आहेत, हे आपल्यासाठी काहीतरी तुम्हाला देणार आहेत. ते गुरु किती महान असते आणि तो घडणारा शिष्य किती महान असेल की ज्याच्या अंगी देण्याचं दातृत्व, देण्याचं काहीतरी त्यांच्याकडे जो गुण आहे, सोशल वर्कर करण्याची ती दानत आहे, ती त्या गुरुने दिलेली देण आहे. आणि असे विद्यार्थी घडावेत आमच्या हातून देखील, हे आमचं खरं भाग्य असेल. आणि मला देखील समाजसेवा करायला खूप आवडतं. मी गरजूंना पण मदत करते. मला बोलायला आवडत नाही, फक्त करत राहते. तर सर, आज तुम्ही इथे आलात, खरोखर आमचं शाळेचं भाग्य आहे. आणि आजचा हा सुंदर दिवस मला वाटतं तुम्हाला मिळाला आणि त्यात देखील अजून खूपच छान हा दिवस उगवलेला मला वाटतंय. तसंच त्यांच्या जोडीने ज्यांनी खरोखर सहकार्य करून आणि मॅडमशी कॉन्टॅक्ट करून आणि त्यांना इथपर्यंत आणलं, त्यांचं देखील मोठं योगदान आहे. त्यांना देखील मी धन्यवाद देते की तुमचं दोघांचं मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा. अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जा.